पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पार्थ पवारांचा जमीन प्रकरणात थेट सहभाग नव्हता असा दावा राष्ट्रवादीकडनं केला जात होता। मात्र आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पार्थ पवार यांचं 1 जून 2021चं पत्र समोर आणलेलं आहे। हे पत्र पार्थ पवार यांनी लिहिलं असून या पत्रात कोरेगाव पार्कमधील महार वतनाची जमीन मूळ वारसदारांच्या नावे करावी अशी मागणी त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। राज्यातील महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली दादरमधील टिळक भवनात ही बैठक झाली। महापालिका क्षेत्रातील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि विधानसभा प्रभारींची बैठक घेण्यात आली आहे। महायुतीच्या माध्यमातून उमेदवार उतरवले जाणार असून 150 जागा जिंकून महापौर बसवणं हा फॉर्म्युला असल्याचं शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। तर 227 जागांवर महायुती कशी जिंकेल आणि भगवा फडकवेल याचं नियोजन सुरू आहे असंही अमित साटम यांनी म्हटलंय। महिनाभरात मराठी पंतप्रधान होईल असं वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होतीये। पृथ्वीराज चव्हाण यांना बुद्धिभ्रंश झालाय, त्यांना काहीही बोलण्याची सवय लागली आहे म्हणत बावनकुळेंनी त्यांच्यावर टीका केली आहे। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले। सदनिका गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये त्यांची शिक्षा कायम आहे। 2 वर्ष आणि 10,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावली आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी ही शिक्षा सुनावली। तपोवन परिसरामध्ये प्रस्तावित असलेलं MIC सेंटरची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे। पर्यावरण प्रेमींनी MIC निविदा रद्द करण्याची मागणी केली होती। मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून निविदा रद्द करण्यात आली आहे। पर्यावरण प्रेमींनी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांची भेट घेतली। भेटीदरम्यान त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। रहेजा हॉस्पिटलमध्ये सामंतांवर शस्त्रक्रिया झाली आहे। सामंतांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली असून आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिका निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर आले। आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवार बारामतीमध्ये दिवसभर कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक आणि इच्छुक उमेदवारांची माहिती घेणार आहेत। संभाजीनगर महापालिकेत आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी 22 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली आहे। या महापालिकेत अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली नव्हती, तर आता प्रशासक श्रीकांत यांनी काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे। नागपुरात भाजपने इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या। महापालिकेच्या 151 जागांसाठी भाजपकडनं 1400 इच्छुक उमेदवार आहेत। यावेळी युवा चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं भाजपनं सांगितलंय। अकोल्यातील मूर्तिजापूर इथं भाजपनं 4 पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली। संबंधित पदाधिकाऱ्यांची 6 वर्षांच्या कालावधीसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे। नगर परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार तसंच पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली। इस्रोनं पुढील वर्षी मार्चपर्यंत 7 प्रक्षेपण मोहिमांचं नियोजन केलंय। स्वदेशी इलेक्ट्रिक प्रॉपल्शन सिस्टीम तसंच गगनयान प्रकल्पातील पहिली मानवरहित मोहीम अशा मोहिमांचं नियोजन असून पहिलं प्रक्षेपण पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे। शिर्डीमधील साईबाबांना सुवर्णदान देण्यात आलंय। 12,39,000 रुपये किमतीची सोन्याची आकर्षक गणेश मूर्ती साईबाबांना अर्पण केली। तर दानशूर भाविकांनी नावं जाहीर न करण्याची विनंती साई संस्थानला केली आहे। PMRDAच्या 833 सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर झाली आहे। अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी ही सोडत असणार आहे। अत्यल्प उत्पन्न गटासाठी 55 तर अल्प उत्पन्न गटासाठी 285 सदनिका आहेत। या घरांसाठी सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल। अर्ज भरण्यासाठी 27 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यातील पिंपळगाव टोलनाक्याची मुदत संपली आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या टोलनाक्याची मुदत संपल्यानं यापुढे या टोलनाक्याला कुठलीही मुदतवाढ देऊ नये अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। नवी मुंबई हॉकर्स अँड वर्कर्स युनियनतर्फे महापालिका मुख्यालयाच्या समोर आंदोलन केलं आहे। तुर्भे विभाग अधिकाऱ्यांमार्फत परवानाधारक फेरीवाल्यांच्या समोर कारवाई करत व्यवसाय करण्यापासून रोखत असल्यानं आंदोलन करण्यात आलं। न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत जाचक कारवाई विरोधात फेरीवाले आक्रमक झालेत। तोडगा न निघाल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे। येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं महावितरणच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढलाय।
कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला। यात अनेक स्थानिक नेत्यांसह शेतकरी सहभागी झाले होते। अकोल्यामध्ये रेल्वे मार्गासाठी आंदोलन करण्यात आलं। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोला संगमनेर मार्गे न्यावी, तसंच या रेल्वेला अकोल्यात थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। भिवंडी अंजूर फाटा ते कल्याण रोड या रस्त्याच्या रुंदीकरणाविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिरंगा न्याय आणि निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी खासदार आणि आमदारांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे। मावळ तालुक्यातील उडसे गावात चिमुकलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली। ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी एकत्र येत रॅली काढली आहे। आम्हाला न्याय द्यावा, दोषींना कठोर शिक्षा द्या अशा घोषणा केल्या। ससून डॉक ते आझाद मैदानापर्यंत कोळी महासंघानं मोर्चाचं आयोजन केलंय। ससून डॉक मासेमारी बंदरावरील गोडाऊन बंद केल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढलाय। या मोर्चात 9 कोळी संघटना सहभागी होणार आहेत। साताऱ्यातील जावळी तालुक्यातील ग्रामस्थांनी कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलंय। 18 नागरी सुविधा मिळत नाहीयेत, बिबट्यासह वन्य प्राण्यांकडून त्रास होतोय आणि आता या प्रकल्पामध्ये वाघ सोडले जात आहेत। या विरोधात आक्रमक होत ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये पंतप्रधान सन्मान निधीपासून शेतकरी वंचित आहेत। या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलनाचा इशारा दिला। वारंवार पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले। साताऱ्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ महामोर्चाचं आयोजन केलं होतं। यामध्ये मोठ्या संख्येने दलित बांधव सहभागी झाले होते। MMRDAच्या मेट्रो 2 मार्गिकेच्या कामाच्या वायू प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणामध्ये MMRDAच्या कंत्राटदाराला नोटीस पाठवण्यात आली आहे। या मेट्रो मार्गिकेचा RMC प्लांट, कास्टिंग यार्ड आणि मेट्रो मार्गिका यांच्या कामादरम्यान नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे। मोठ्या प्रमाणात शहरात प्रदूषणाची स्थिती वाईट असताना श्रीमंत वर्ग आपली जीवनशैली बदलायला तयार नाही, याचा फटका गरीब वर्गाला बसतोय अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे। मुंबई महापालिकेनं शहरातील रस्त्यांवरील 68 टन धूळ झाडली। याबाबत महापालिकेनं उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दिलं। प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं टँकरच्या माध्यमातून पाणी फवारून धूळ झाडली आहे। राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली आहे। बदलत्या हवामानाचा परिणाम झाला असून थंडी काहीशी कमी झाली, त्यामुळे हिवाळ्यातही मुंबईकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय। धुळ्यात तापमानाचा पारा 6 अंशांच्या खाली आलाय। कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीयेत। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे। सध्या युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मात्र उपलब्ध साठा अपुरा पडतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया खत वेळेत मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यातील बार्शी टाकळीत नाफेडमार्फत सुरू असलेल्या सोयाबीन आणि कापूस खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकरी एल्गार समितीने हा आरोप केला। तहसीलदारांना या संदर्भातलं निवेदनही दिलेलं आहे। तर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे। अहिल्यानगरातील कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारात आणखी एक बिबट्या जेरबंद झाला। वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकलाय। बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून मोहीम राबवली जाते। परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता असल्यामुळे सर्वच बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। वर्सोवा उड्डाणपुलावर सी बर्ड्सचं आगमन झालं। या पक्ष्यांना पाहण्यासाठी आणि त्यांना खाऊ घालण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। वाहतूक पोलिसांनी नागरिकांना उड्डाणपुलावर थांबू नये आणि नियम पाळावेत असं आवाहन केलं आहे। नंदुरबारच्या सारंगखेड्यात घोड्यांच्या बाजारामध्ये 3,30,50,000ची उलाढाल झाली। तर पुढच्या काही दिवसात 5 कोटींपर्यंत उलाढाल जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। वाशिम जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे यांनी पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। रुग्णालयातील विविध रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये जिल्हा रुग्णालयानं उत्कृष्ट कामगिरी केली।
तर रुग्णालयामधील इतर दर्जेदार सुविधा पुरवण्यातही जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गात डॉक्टर कावरखे हे अव्वल ठरलेले आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी आरपीएफकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत. CISF सुरक्षा महाग पडत असल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी आरपीएफकडे सोपवण्यात येणार आहे. तर संपूर्ण प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. कोकण रेल्वेवरून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. नाताळ आणि नवीन वर्ष असल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेनं हा निर्णय घेतलेला आहे.